ठीक आहे ना? काही सिरियस तर नाही? आता काही सांगू शकत नाही. खूप रक्त वाया गेले. सर्जरीसाठी रक्त लागणार. तुम्हाला लवकरात लवकर ए निगेटिव्ह रक्ताची व्यवस्था करावी लागणार. पण डॉक्टर, आमच्या घरात कोणी ए निगेटिव्ह नाहीये. ए निगेटिव्ह लोक खूप कमी सापडतात. ब्लड बँक मध्ये पण त्याची खूप कमी आहे. पण तुम्हाला लवकरात लवकर त्याची व्यवस्था करावी लागणार. होय होय. माझ्या मुलगीला रक्ताची गरज आहे. कोणीतरी तिला वाचवा. ताई प्लीज तिला वाचवा. दादा तुम्ही वाचवणार का माझ्या मुलगीला? प्लीज प्लीज दादा तुम्ही वाचवा का माझ्या मुलगीला? प्लीज प्लीज कोणीतरी माझ्या लेकरूला वाचवा. कोणीतरी वाचवा तिला. रक्त द्या. रक्त द्या. रक्त द्या. मी कशाला माझं रक्त देऊ? मला काय भेटेल माझं रक्त देऊन? मी तर मुलगी आहे. मी कसं देणार? मी नाही करू शकत. मला तर सुईची भीती वाटते. मी माझं रक्त दिलं तर माझं रक्त कमी नाही होणार का? आणि मला तिचा आजार झाला तर? मी तर रोजगारी कामगार आहे. मी कसं देणार? रक्त दिलं तर कामावर कसं जाणार? रक्त देणं आमच्या परंपरात नाही. मी रक्त दिला आणि त्याचा चुकीचा वापर झाला तर? अरे हे तर मांस खातात. ह्यांना कशाला जायचं? देवाने दिलेलं रक्त मी असंच कोणाला तरी दिलं तर देव माझ्यावर रागवेल. पाप लागेल रे बाबा. अगं ताई रडू नकोस. मी करीन तुझी मदत. मी देईन माझं रक्त तुझ्या लेकरीला. तिचा जीव वाचेल. खरंच? अरे याची मदत घेणार तुम्ही? शी अरे हा तर खालच्या जातीचा आहे. याने तुमची मुलगी अजून आजारी पडेल. त्यापेक्षा तुमच्या मुलीला रक्त न दिलेलंच बरं. पण तुम्हीच बघा. होय होय. कुठे आहात तुम्ही? तुमची मुलगी सिरियस आली आहे. लवकरात लवकर या. तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. डॉक्टर डॉक्टर मला फक्त यांचीच मदत मिळाली. पण डॉक्टर हा तर खालच्या जातीचा आहे. ह्याच्यामुळे माझ्या मुलीला काही त्रास तर नाही होणार ना? हे बघा असं काही नसतं. तुमच्या मुलगीला रक्ताची गरज आहे. सगळ्यांचा रक्त हा सारखाच असतो. मग तो कुठल्याही जातीचा असो. हो रक्त देणारा स्त्री असो किंवा पुरुष काही फरक पडत नाही. रक्त देणारा हा वरच्या जातीचा असो किंवा खालच्या जातीचा त्यानेही काही फरक पडत नाही. रक्त दिल्यावर तुमच्या अंगातलं रक्त कमी होत नाही आणि तुम्हाला कुठलाही रोग होत नाही. म्हणून रक्तदान हे खूप फायदेशीर असतं. दान केलेल्या रक्ताचा वाईट वापर होत नाही. रक्तदान करण्याआधी टेस्ट केले जातात. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ काम आहे. सर्वात पुण्याचं काम आहे. तुम्ही कोणाचा तरी जीव वाचवत आहात. रक्तदान 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 रक्तदान. 18 वर्षाच्या वरती कोणीही जाऊन रक्त देऊ शकता. तर प्लीज 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 जाऊन रक्त द्या. 3 महिन्यातनं एकदा तुम्ही रक्त देऊ शकता. लोकांचा जीव वाचेल. प्लीज 3 महिन्यातनं एकदा आमच्याकडे येऊन रक्त द्या.